मातृत्व आणि करिअर. लेखिका श्रीमती माधवी कुंटे. मदरहूड, ऑल लव्ह बिगिन्स अँड एंड्स देअर, असं रॉबर्ट ब्राउनिंगने म्हटलं आहे. मातृत्व म्हणजे प्रेमाचा परमोच्च बिंदू. त्याहून अधिक विशाल प्रेम असूच शकत नाही. भक्तही आपलं आणि परमेश्वराचं नातं अभिव्यक्त करताना देवाला आई, माऊली असं म्हणतात. आईच्या प्रेमाबद्दलची ही भावना शतकानुशतके मानवजातीच्या मानसप्रवाहातून वाहत आली आहे. निसर्गाने हा प्रेमाचा स्रोत स्त्रीच्या आत निर्माण केलेला असतो. वंशनिर्मिती आणि वंशवृद्धी ही कार्ये निसर्गाला कोणत्याही मादीकडून करून घ्यायची असतात. पण म्हणून फक्त जीव जन्माला घालणं आणि त्यासाठी अवघं आयुष्य वेचणं असं कोणतीही सजीव मादी करीत नाही. जनन, लालन, पालनाबरोबरच भरण पोषणही करायचं असतं. त्यामुळे आवश्यक तेवढा वेळ पिलाबरोबर घालवून चारा आणण्यासाठी, भक्ष्य शोधण्यासाठी तिला बाहेर पडावंच लागतं. सिंहीणच शिकार करते. सिंह त्या मानाने आळशी असतो. ऑक्टोपस, जायंट वूड स्पायडर, प्रार्थना कीटक या प्रजातीतील माद्या मैथुनानंतर नराला गिळंकृत करतात. पुढील वंशसंवर्धन त्याच करतात. मधमाशांच्या नराचा जन्म केवळ वंश पुढे नेण्यासाठी झालेला असतो. ठिपकेदार तरसाची मादी कणखर आणि संपूर्ण कळपाची जबाबदारी सांभाळणारी असते. कासवाची मादी अंडी घालून निघून जाते. अंड्यातून बाहेर पडणारी पिले आपोआप समुद्राकडे झेपावतात. पक्ष्यांची पिलं पंखात बळ येताच घरटी सोडतात. शिकारी पक्ष्यांच्या माद्या नरापेक्षा आकाराने मोठ्या व बळकट असतात. मानवही निसर्गाचा भाग आहे. स्त्री अधिक सक्षम असते आणि केवळ प्रजनन, लालन, पालनापेक्षा अधिक काही करण्यास समर्थ असते. पण काळाच्या ओघात आपण निसर्गापासून दूर गेलो. संस्कृतीचा विस्तार हा तसा कृत्रिमच आहे. असं म्हटलं जातं की मानवाचं अपत्य बराच काळ परावलंबी असतं. त्याला लालन पालनाची अधिक गरज असते. मग आदिम काळापासून स्त्री फक्त जनन आणि लालन पालनच करीत आली आणि पुरुष भरण पोषण करीत आला असं झालं का? मानवाला जगण्याच्या संघर्षात तगून राहण्यासाठी एकत्र येण्याची, समूहाची गरज होती. त्यामुळे टोळ्या अस्तित्वात आल्या. टोळीच्या समूह जीवनात जन्मलेली मुलं सर्व टोळीची असत. त्यामुळे मुलाला दूध पाजून तरुणाई फळे, कंदमुळे गोळा करे, शेती करे. इतर वृद्ध लोक मुलांना सांभाळत. कामावरून आल्यावर निसर्गदत्त प्रेमामुळे साहजिकच आई मूल एकमेकांना बिलगत. त्याच्या लालन पालनाची, त्याच्यावरील प्रेमाची, वात्सल्याची तिची सहज प्रेरणा कित्येकदा अपत्याला पाठीवर बांधून कामावर जाण्याची हिंमत देत असे. ज्या स्त्रिया शिकारीत तरबेज होत्या त्या सामूहिक शिकारीच्या कामात सहभागी होत. स्त्री धागे काढायला, वस्त्रे विणायला शिकली. शेतीचा शोध तिनेच लावला. तिचा व्यवसाय, कला, इतर निर्मितीचा आनंद काही तिने अपत्य पालनासाठी थांबवला नव्हता. वेळ प्रसंगी इतर टोळ्यांशी युद्ध उद्भवलंच तर स्त्रियाही भाग घेत असत. जीवन संघर्षात तगून राहण्यासाठी तेही आवश्यक होतं. थोडक्यात जनन आणि लालन पालन एवढ्यावरच आदिकालीन स्त्रिया थांबल्या नव्हत्या. त्या इतर अनेक गोष्टी करीत होत्या. त्यांच्या अपत्यांच्या लालन पालनात, अपत्यांना जीवन संघर्षात आवश्यक अशी कौशल्य शिकवण्यात टोळीतील इतर अनेकांचं सहकार्य मिळत होतं. कपडे विणणं, शेती, बागायत, शिकार
आदी जीवनावश्यक कौशल्यांमध्ये स्त्रियांचा विकास झाला होता. जी आदिमकालीन गुंफाचित्रे आज संशोधकांना मिळत आहेत, त्या कलेत किंवा शिल्पकलेत स्त्रियांचा सहभाग असला पाहिजे. वस्त्रे रंगवण्याची कला त्या शिकल्या होत्या. आपला परिसर, निवास सुंदर असावा यासाठी स्त्रीचा पुढाकार तेव्हाही होता, आताही असतो. म्हणजे कलाकौशल्याचा आनंद त्या मिळवत होत्या. आजही ग्रामीण स्त्रिया झाडांना झोळ्या बांधून शेतात काम करतात. कामगार स्त्रिया कामाजवळ झाडाला झोळी बांधून मुलाकडे लक्ष ठेवतात. कामानंतर गोधड्या शिवतात, टोपल्या विणतात, बागा फुलवतात, झोपड्या सारवून त्यावर चित्रे काढतात, ओव्या भूपाळ्या गातात, नृत्यही करतात. मातृत्वाची जबाबदारी निभावतानाच त्या भरण पोषणासाठी कामे करतात आणि आनंदासाठी कलाकौशल्येही विकसित करतात. मग मातृत्व की व्यवसाय, करिअर असा प्रश्न स्त्रीच्या आयुष्यात केव्हा उद्भवला? दोन्ही जबाबदाऱ्या निभावणाऱ्या स्त्रिया आई म्हणून कमी पडतात असा आरोप स्त्रीवर केव्हा होऊ लागला? आपण मुलाला थोडं दूर ठेवून काम करतो म्हणजे आई पण नीट निभावत नाही असा अपराध गंड तिच्या मनात केव्हा निर्माण होऊ लागला? मुलांचं जनन आणि लालन पालनाखेरीज अंगी असलेल्या अनेक क्षमता दाबून टाकण्याचा गंड तिच्या मनात केव्हा निर्माण झाला? त्यांची उत्तरे तिने कशी शोधली? हेही प्रश्न तर्कसुसंगतरित्या उद्भवतात. काळाच्या ओघात शेती, पशुपालन, चाक, अग्निप्रज्वलन आदी शोध लागले. टोळ्यांनी जागोजाग भटकण्याऐवजी गावे, नगरे निर्माण झाली. विशिष्ट कामात पारंगत लोक त्याच गोष्टी करू लागले. वस्तूंच्या बदल्यात आपलं काम किंवा आपण बनवलेल्या वस्तू देऊ लागले. नंतर विनिमयाची साधनेही शोधली गेली. टोळ्यांचे रूपांतर वंशात, बृहत कुटुंबामध्ये झालं. तेव्हाही सुरुवातीला मातृसत्ताक पद्धत होती. पुरुष कुटुंबात येऊन जाऊन असले तरी मुले मातृवंशाची मानली जात. स्त्रिया आणि पुरुष मिळून सर्व कामे करत. मुलांचा सांभाळ बृहत कुटुंबामध्ये आपोआप होई. स्त्रीचं कार्यक्षेत्र फार दूर नसे, त्यामुळे मुलाला स्तनपान देऊन ती कामावर जाऊ शके. या सर्व व्यवस्थेत पुरुषाला असुरक्षित वाटत असे. संपत्ती निर्मिती होऊ लागल्यावर आपण निर्माण केलेली संपत्ती आपल्याच रक्ताच्या वारसाला मिळावी यासाठी आपली स्त्री अन्य पुरुषाच्या संपर्कात न यावी याची त्याला गरज होती. त्यासाठी पुरुषाने हळूहळू पशुपालन, शेती आणि अन्य कामात अधिक पारंगतता मिळवण्यास सुरुवात केली. जनन कार्यामुळे स्त्रीच्या कामात वारंवार खंड पडू लागला. पुरुषाने सर्व क्षेत्रांवर वर्चस्व मिळवत स्त्रीला प्रजनन आणि गृहकृत्ये यातच गुंतवून ठेवत पुरुषसत्ताक समाज वृद्धिंगत करत नेला. अर्थार्जन त्याने स्वतःच्या ताब्यात ठेवून स्त्रीला परावलंबी केले. कुटुंबात स्त्रीचा दर्जा मालमत्तेसारखा, वस्तूसारखा झाला. तिच्या अन्य सर्व क्षमता बंदिस्त झाल्या. स्वयंपाक, गृहकृत्ये, मुलांना जन्म देऊन वाढवणे हेच काम स्त्रियांकडे आले. मातृत्व हेच सर्वश्रेष्ठ असून तिचं जीवन सर्वस्व असल्याचं मूल्य लहानपणापासून तिच्या मनावर ठसवलं जाऊ लागलं. घरात राहून अन्य कामातून उसंत मिळताच तिला ज्या काही लहान मोठ्या कला जोपासता येतील तेवढाच तिचा परीघ संकुचित झाला. सरंजामशाही आणि परकीय आक्रमणांनंतर तर भारतीय स्त्री जवळपास गोशातच गेली. मुलांना जन्म देऊन वाढवणं, कुटुंबासाठी खस्ता खाणं, त्याग करणं यासाठीच आपला जन्म असतो
हे नीतिमूल्य तिच्यावर एवढं संस्कारित झालं आणि अनेक पिढ्या संस्कारित होत आलं की घरातील पुरुष, वृद्ध, मुलेबाळे यांची चाकरी बडदास्त नीट राखणं यासाठीच आपला जन्म असतो, ही जाणीव पिढ्यानपिढ्या तिच्या मनात बिंबवण्यात आली. महन मंगल मातृत्वाचे गोडवे गात स्त्रीला एवढं बंदिस्त केलं की कसाही असला तरी मुलगा आपल्या ताब्यात राहावा आणि पुढे घरातील सत्ता आपल्या हाती यावी, एवढीच स्त्रीची महत्त्वाकांक्षा मर्यादित झाली. मातृत्व महत्त्वाचं असतंच, ती नैसर्गिक प्रेरणा असते. स्त्री जन्माला येते ती मातृत्वाची ठराविक बीजे शरीरात घेऊनच. म्हणजे ती बीजे परिपक्व नसली तरी मातृत्वाचे अंश जन्मतःच तिच्या शरीरात असतात. मुलांना स्तनपान देणं, त्यांचं लालन पालन, प्रेम आणि सुरक्षा, जगात वावरायला खंबीर करणं, हे काम ती करीत असतेच. पण त्यात कुटुंबातील इतरांचा, पित्याचाही महत्त्वाचा सहभाग असावा, ही संकल्पना लुप्त झाली. तिचं जग, तिचं घर, देऊळ, नातेवाईक, शेजारी पाजारी यात बंदिस्त झालं. जागतिक महायुद्ध, औद्योगिक क्रांती, भारताचा स्वातंत्र्य लढा, शिक्षणामुळे जागृत झालेले सुधारकी विचारांचे लोक यांच्यामुळे या परिस्थितीत परिवर्तन होऊ लागलं. स्त्रियांवरील अन्याय, त्यांची जवळपास गुलामाची अवस्था उदारमतवादी सुशिक्षित पुरुषांना अयोग्य वाटू लागली. घरात वावरणारी आपली पत्नी केवळ दासी न राहता ती सहचारिणी असावी, तिचं वैचारिक सहअस्तित्व असावं असं त्यांना वाटू लागलं. अनेक तऱ्हेच्या विरोधांचा सामना करीत स्त्री शिक्षणाचा पाया रचण्यास महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी अण्णासाहेब कर्वे, पंडिता रमाबाई यांनी सुरुवात केली. न्यायमूर्ती रानडे, आगरकर, इतर अनेक सुशिक्षित सुधारक यांच्यामुळे स्त्री शिक्षणाचा मुद्दा उचलून धरला गेला. स्त्रीला नवीन अवकाश खुलं झालं. पुढे आर्थिक परिस्थितीच्या रेट्यामुळे स्त्रीने घराबाहेर पडून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणंही गरजेचं झालं. अधिक सधन कुटुंबातील स्त्री पुरुष परदेशी जाऊन आल्यावर स्त्रीविषयक एकंदर दृष्टिकोनात फरक पडू लागला. अपत्यजनन आणि लालनपालन हे आपल्या आवडीचं आणि गरजेचं आहे, पण पुढे त्याला वाढवण्यात कुटुंबाचा हातभार लागायला हवा, ही अपेक्षा तिच्या मनात रुजली. तरीही नोकरी वा इतर कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या सर्वसामान्य स्त्रीच्या मनात वर्षानुवर्षे बिंबलेल्या संस्कारामुळे एक खंत निपजली की नोकरी व्यवसायामुळे आपण आपल्या अपत्याला पूर्ण वेळ देऊ शकत नाही. कुटुंबाने, समाजाने तिची खंत पोसून त्याचं अपराधगंडात रूपांतर केलं. स्त्री कमावती झाली तरी दीर्घकाळपर्यंत तिच्या कमाईवर तिची सत्ता नव्हती. लग्न होई तो शिक, पती शिक्षणात वरचढ हवा, सासरच्यांनी परवानगी दिली तर पुढे शिक, उद्योग व्यवसाय कर, मुलं झाल्यावर सगळं थांबवून पूर्ण वेळ मुलांकडे लक्ष दे, ही माहेरच्या मंडळींनी मनावर बिंबवलेली शिकवणूक असे. कुटुंब नियोजन अजूनही ग्रामीण भागात योग्य मानलं जात नाही. या सगळ्या परिस्थितीत शिक्षणामुळे विचार प्रगल्भ झालेल्या आणि आईवडिलांचा, पतीचा, सुधारकी सासरच्या लोकांचा पाठिंबा असलेल्या स्त्रिया आर्थिक स्वावलंबनाबरोबरच आपल्या विकासाचा, व्यवसायात वर जाण्याचा, नोकरीत उच्चपद मिळवण्याचा विचार करू लागल्या. उदारमतवादी विचारांचे पुरुषही त्यांना पाठिंबा देऊ लागले. बदलत्या परिस्थितीचं आणि अपेक्षित परिवर्तनाचं प्रतिबिंब सभा, संमेलने, विचारसत्रे, संस्थांमधील भाषणे, तत्कालीन साहित्य यात दिसू लागलं. तरीही चूल आणि मूल हेच स्त्रीचं कार्यक्षेत्र असल्याचे संस्कार
खुद्द स्त्रीच्या मनात रुजलेले राहिले. अन्य समाजाने तर घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीकडे काहीशा तुच्छतेने पाहिलं. एकूणच परिवर्तनाची गती संथच राहिली. भारतात साधारण 20व्या शतकाच्या सुरुवातीस आणि अधिक प्रबळपणे उत्तरार्धात आर्थिक स्वावलंबन स्त्रीला महत्त्वाचं वाटू लागलं. सुशिक्षित कुटुंबातून तिला साथ मिळू लागली. स्त्रीची महत्त्वाकांक्षा विस्तारली. कुटुंबातील इतर स्त्रियांची वा अन्य सदस्यांची तिला आपल्या अपत्यांच्या लालनपालनात साथ मिळाली तर ती तिच्या बौद्धिक क्षमतेनुसार, आवडीनुसार अनेक प्रांतात आपला ठसा उमटवू लागली. स्त्रीला आधार देणारे, विकासाची वाट मोकळी करणारे कायदे स्वतंत्र भारतात निर्माण झाले. तरीही मातृत्व आणि करिअर दोन्हीची सांगड घालून दोन्ही नीट कसं निभावावं हा पेच कायम होता. तो व्यक्तिगतरित्या आपल्या पातळीवर स्त्रिया सोडवू लागल्या आणि त्यातून अनेक आकृतिबंध आकाराला येऊ लागले. साधारण एकत्र कुटुंबातील स्त्रीला नोकरी व्यवसाय करणं त्या मानाने सुलभ होतं. घरात सासू किंवा केवळ गृहिणी असणाऱ्या जावा असत. त्या मुलाला सांभाळत असत. स्त्रीने एव्हाना कुटुंब नियोजन स्वीकारलं होतं. 2 किंवा 3 मुलांवर सुशिक्षित स्त्री पूर्णविराम देऊ लागली होती. 2 अपत्यांमध्ये योग्य अंतर राखू लागली होती. तरीही कामावरून दमून घरी आल्यावर अनेक गृहकृत्ये, मुलांचा अभ्यास, त्यांना बाहेर नेणं, त्यांच्या विकासासाठी अनेक गोष्टी करणं, आजारी मुलांची रात्री जागून शुश्रूषा करणं, मुलांसाठी स्वतःची हौस मौज टाळून बचत करणं, रजा वाचवण्यास आजारी असताना कामावर जाणं, अशा अनेक जबाबदाऱ्या निभावताना तिला स्वतःचं असं काही विश्वच उरलं नाही. नवऱ्याच्या वैवाहिक सुखाच्या अपेक्षाही कधीकधी इच्छेविरुद्ध पूर्ण करणं हे सुद्धा तिचं कर्तव्यच होतं. कुणाचीही दूषणे नकोत, दोन्ही आघाड्या सक्षमतेने सांभाळायला हव्यात यासाठी स्वतःची हेळसांड करून, स्वतःच्या क्षमता मर्यादेबाहेर ताणून या स्त्रिया काम करीत राहिल्या. कामाच्या ठिकाणी आपण पुरुषांएवढ्या सक्षम आहोत, किंबहुना श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यास स्त्रियांना पुरुषांच्या दुप्पट काम करून स्वतःला सिद्ध करावं लागे. स्त्रियांच्या हाताखाली काम करणं पारंपरिक पुरुषी मानसिकतेत बसत नसल्याने तिला अनेक तऱ्हेची अडवणूक सहन करावी लागे. अगदी 40-50च्या प्रौढ स्त्रीला सूचक इशारे, वरिष्ठांकडून लैंगिक सुखाची मागणी, विरोध केल्यावर कामाच्या जागी छळ हे सहन करीत घरी येऊन कामकाजाचे तणाव दूर सारून आपल्या मुलांकडे नीट लक्ष पुरवावं लागे. कधीकधी आई आणि व्यवसायातील पद, स्थान या 2 भूमिकांमध्ये संघर्षही होई. इतर मुलांची आई घरी असते हे बघून मुलांनाही आपली आई सतत घरी असावी असं वाटे. मुलांचे अभ्यास घेता घेता, त्यांचं संगोपन, लाड, कौतुक करता करता एका क्षणी ती थकून जाई. नवऱ्याने जबाबदारी वाटून घ्यावी असं सुचवलं तर नवरा लगेच म्हणे, झेपत नसेल तर नोकरी सोड, मुलांकडे पूर्ण वेळ लक्ष दे. मुलं सांभाळणाऱ्या सासूच्या, जावेच्या वेगळ्या मागण्या असत. घरात पैसे भरपूर द्यावेतच, पण जवळच्या नात्यातील लग्नकार्ये वा इतर शुभकार्ये यांना तिने सुट्टी घेऊन हजर राहायला हवं. घरातील कार्यप्रसंगांना भरपूर सुट्टी काढून ते यथास्थित साजरे केले पाहिजेत. आजारी कुटुंबांची सेवा शुश्रूषा केली पाहिजे आणि घरी आली रे आली की तिला मुलांची ओढ असेच. त्यांचं करणं, गृहकृत्य करणं, मुलांच्या तक्रारी ऐकणं, निवारण करणं या सगळ्यात तिची अक्षरशः पिळवणूक होई. नोकरी सोड हे पालुपद वारंवार ऐकावं लागे. मुलांच्या शाळेतील स्पर्धा, क्लासेस,
पालक शिक्षक सभा, मुलांनी भाग घेतलेले विविध उत्सव प्रसंग इत्यादी प्रसंगी हजर राहिलं नाही तर मुलांचा हिरमोड होणार. तो न होऊ देता मुलांचं मन सांभाळायला हवं. हा असा आकृतिबंध स्त्रीची चिकाटी, धैर्य, सहनशीलता, कार्यशक्ती यांची परीक्षा घेणारा असे. आणि अद्यापही काही स्त्रियांच्या बाबतीत हा आकृतिबंध आहेच. पण याही परिस्थितीत नीट व्यवस्थापन करीत स्त्रिया मातृत्व आणि करिअर यांचा ताळमेळ घालत आल्या आहेत. यथावकाश शहरी जीवन, घरे, परिस्थिती, 2 पिढ्यातील भिन्न दृष्टिकोन यामुळे कुटुंबांचा संकोच झाला. आई वडील व मुले असं विभक्त एकक कुटुंब तयार झालं. ह्या वेळेपावेतो पुष्कळशा स्त्रिया उच्च शिक्षित झाल्या होत्या. त्यांच्या पूर्वसुरी असलेल्या अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी पुढील पिढ्यांना मोठं अवकाश खुलं केलं होतं. आपली आवड आणि क्षमता जोखून स्त्रिया कामकाजाची नवनवीन आव्हाने पेलायला सिद्ध झाल्या होत्या. पण मूल होणं, आपलं वात्सल्य, प्रेम त्या मुलाला देणं, त्याची वाढ, विकास अनुभवणं हे सर्व स्त्रीसाठी नैसर्गिकरित्या सहजोद्भव होतं. त्याशिवाय कुटुंब आणि तिचं स्त्रीत्व परिपूर्ण होणं शक्य नव्हतं. परिस्थितीवश पूर्णवेळ गृहिणीपद आणि मातृत्व स्वीकारल्यावर पुढे मुले शाळेत जाऊ लागत. कॉलेजात त्यांचं असं वेगळं विश्व होई. पती कामकाजात वरच्या श्रेणीत चढल्याने अधिकच कामात गुंतून जाई. स्त्रीच्या जीवनात रितेपणा उद्भवे. त्याच काळात ऋतुसमाप्तीची वेळ येई. त्यावेळी भावना तीव्र होणं, अतार्किक वागणं, अंतर्गत ग्रंथीस्त्रावांचा शारीरिक परिणाम, त्यामुळे उद्भवणारं नैराश्य हे सर्व तिच्या वाट्याला येई. आपण आयुष्यात काही करू शकलो नाही, आपल्या सर्व क्षमता वाया गेल्या, असं विचित्र दुःख आणि चिडचिडेपणा हा तिच्या स्वभावाचा भाग बने. हे सर्व सुशिक्षित स्त्रिया निरखत पारखत आल्या होत्या. त्यामुळे आपलं कार्यक्षेत्र निवडून कामाचं समाधान मिळवण्याबरोबरच मातृत्व अनुभवण्यासाठी, तो निसर्गदत्त अधिकार प्राप्त करून घेण्यासाठीही त्यांची तयारी असे. तथापि मुलांवर लक्ष ठेवणं, त्यांचं जेवणखाण, अभ्यास वेळच्या वेळी होईल इकडे लक्ष पुरवणं, त्यांची स्वच्छता, आरोग्य ह्याकडे पूर्ण वेळ लक्ष देणं शक्य नसे. आणि सासू सासरे, आई वडील अन्यत्र असले आणि त्यांची मदत उपलब्ध नसली तर मोठा प्रश्न निर्माण होई. या काळात या समस्येवर उतारा म्हणून पाळणाघरे अस्तित्वात आली. ज्यांना शक्य होतं त्या स्त्रिया मुलाला घरी सांभाळण्यास योग्य अशी दाई किंवा नॅनी ठेवू लागल्या. काही जणींनी नात्यातील प्रौढ स्त्रियांची मदत घेतली. काही स्त्रिया आपल्या घरी अशा 2-4 मुलांची जबाबदारी घेऊ लागल्या. त्यांच्यावर मूल सोपवणंही सुरक्षित वाटू लागलं. पण या सर्व व्यवस्थेत अडचणी उद्भवल्या. मुलांची नीट काळजी घेतली जात नाही, स्वच्छता पाळली जात नाही, असं काही ठिकाणी निदर्शनास येऊ लागलं. घरगुती दाई किंवा नॅनी मुलाकडे दुर्लक्ष करतात, वेळच्या वेळी औषध, जेवण देत नाहीत. ओरडण्या मारण्यामुळे मुलं घाबरून गप्प बसतात. मुलांना टीव्हीची सवय लावून स्वतः झोपा काढणं, त्यांचं दूध पिऊन टाकणं अशा अनेक गोष्टी या बायका करतात. आणि हे सर्व घातक असून त्यांच्या हाती मुलं सोपवणं सुरक्षित नाही, असं काही ठिकाणी आढळलं. अशा वेळी कार्यरत स्त्रियांना काळजी वाटू लागली. नोकरी सोडावी अशी इच्छा होऊ लागली. आपण मुलाला जन्म दिला पण त्याला पुरेसं प्रेम देऊ शकत नाही. आपलं दुर्लक्ष होतं, मुलांची हेळसांड होते. आई म्हणून आपण उणे पडतो असा अपराध गंडही मनात उद्भवू लागला. यातून मार्ग कसा काढावा ह्याचा विचार या स्त्रिया करू लागल्या. प्रत्येकीनं आपली परिस्थिती आणि उपलब्ध साधने यांचा आढावा घेऊन
व्यक्तिगत तऱ्हेने त्यातून मार्ग काढला. अगदीच शक्य झालं नाही त्यांनी करिअर सोडूनही दिलं. पण बहुसंख्य स्त्रियांनी काही ना काही उपाययोजना करीत करिअर सांभाळलं. कधी अर्धवेळ काम पत्करलं तर कधी करिअर बदललं सुद्धा. मी 1960 साली SSC झाले. तो काळ असा होता की स्त्रियांच्या मनात आपल्या करिअरविषयीच्या धारणा पक्क्या होऊ लागल्या होत्या. आमच्या पिढीतच काय, त्यामागे 2 पिढ्यासुद्धा स्त्रिया प्राध्यापिका, लेखिका, उच्चपदस्थ अधिकारी झालेल्या आम्ही पाहिल्या होत्या. दुर्गा खोटे, लीला चिटणीस यासारख्या सुशिक्षित स्त्रिया आपल्या अभिनयाने चित्रपट क्षेत्र गाजवत होत्या. तिथल्या धाडसी जीवनशैलीशी त्यांनी जमवून घेतलं होतं. हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्ना भोळे यासारख्या स्त्रिया नाट्य व संगीत कलेत आपलं करिअर उत्तम तऱ्हेने करीत होत्या. आनंदीबाई कर्वे, पार्वतीबाई आठवले हिंगण्याचं तसेच अनाथ बालिकाश्रमाचं काम बघू लागल्या. पंडिता रमाबाईंनी सेवा सदन सारखी संस्था उभारून स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यास मोठं कार्य केलं. इरावतीबाई कर्वे यांनी मानववंशशास्त्र, संस्कृतीचा विकास इत्यादी क्षेत्रात संशोधन केलं. साहित्य क्षेत्रातही उल्लेखनीय काम केलं. दुर्गाबाई भागवतांनी एकटीने दुर्गम भागात जाऊन संशोधन पूर्ण केलं. लेखन, संशोधन, साहित्य या क्षेत्रात त्यांचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं. गंगूताई पटवर्धन 1930च्या आसपास एकट्या लंडनला जाऊन गाईडचं प्रशिक्षण, KG, मॉन्टेसरी व TDचे कोर्स करून एकटीने युरोपचा प्रवास करून परतल्या. पुढे त्यांनी अविरत स्त्री शिक्षण कार्याला वाहून घेतलं. या आणि अशा अनेक स्त्रिया त्या 2-3 दशकात स्वतःचा उत्कर्ष आणि विकास साधत नावारूपाला आल्या आणि आपापल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केलं. यांच्यापैकी अनेक जणींनी मातृत्व आणि करिअर यांची उत्तम सांगड घातली. असे अनेक आदर्श 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील सुशिक्षित स्त्रियांच्या नजरेसमोर होते. माझ्यासारख्या अनेक मुलींची उत्तम करिअर करण्याची स्वप्ने होती. पण त्या काळी मध्यमवर्गीय मुलींना पदवीपर्यंतचं शिक्षण निवांत मिळे. त्यानंतर मात्र विवाह अनिवार्य ठरे. तसंच माझ्या बाबतीत घडलं. मला संपूर्ण मानसशास्त्रात पदवी घ्यायची होती म्हणून सेंट झेवियर्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. उत्तमरित्या पदवी मिळवली. पण पुढे क्लिनिकल सायकॉलॉजी घेऊन MA करण्याची इच्छा मात्र तशीच राहिली. घरच्या मंडळींचं असं मत होतं की लग्न जमेपर्यंत काय शिकायचं ते शिक, पुढे तुझ्या सासरच्या मंडळींच्या सहमतीने शिक. मग मी ग्रंथपालन शास्त्रातील पदवीसाठी महिला विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे पदवीनंतर हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम होता. पुस्तकं वाचन हा माझा दुसरा श्वासच होता. त्यामुळे ह्या पदवी परीक्षेत मी गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं. लगेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर इथे सहाय्यक ग्रंथपाल म्हणून नोकरीही सुरू केली. आता आपण स्वावलंबी मिळवत्या आहोत ही आनंदाची भावना आणि संग्रहालयात त्यावेळी असलेला थोर साहित्यिकांचा राबता, त्यांना भेटता येणं, ग्रंथपालनाची चर्चासत्रे, कॉन्फरन्सेस असं खूप आवडणारं वातावरण होतं. पण लग्न होऊन मी विलेपार्ल्याला आले तेव्हा मी काम आटोपून घरी 8 वाजता येणं सासरी गैरसोयीचं वाटू लागलं. लगेचच महिला विद्यापीठात कनिष्ठ अधिकारी पदावर ग्रंथालयात नोकरी मिळाली. ती सकाळची होती. दुर्दैवाने पुढल्याच वर्षी माझ्याबरोबरच्या अधिकारी स्त्रीने सकाळची शिफ्ट मागितली. माझी दुपारची शिफ्ट झाली. पुन्हा घरी यायला 8 वाजणार.
पार्ल्याला त्या काळी रात्री 8 वाजता रहदारी ओसरून जाई.